नाशिकमध्ये गेल्या 3 दिवसांपासून स्मार्टलिंक बस चालकांचा संप सुरू आहे. मात्र या संपावर अद्यापही तोडगा निघाला नाहीये. 12,000 पगाराऐवजी 20,000 पगार करावा यांची ही मागणी आहे. मात्र यावर अद्यापही कुठलाही तोडगा निघाला नाहीये. मात्र नाशिक शहरातील विद्यार्थी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसून येते. या होणाऱ्या या गैरसोयीला नेमकी जबाबदार कोण, असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला जातोय. नक्की काय आहे या चालकांच्या मागण्या, जाणून घेतलंय न्यूज वर्ल्ड मराठी वृत्तवाहिनीने. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अंकुश पवार यांनी अधिक माहिती दिली आहे. स्मार्ट सिटी चालकांच्या प्रतिक्रिया काय आहेत पाहूयात. म्हणजे माझ्या सर्व ड्रायव्हर बंधूंना योग्य तो न्याय मिळाला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याची ताकद दाखवून दिलेली. खूप मोठे त्यांनी ड्रायव्हर लोकांवर काल दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आमच्या काही लोकांना दिवसभर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं. पण आता याच्यापुढे काय, याच्यापुढे कुठला गुन्हा दाखल करणार आहे? लोकांनाही कळतं तुम्ही काय वागताय, तुम्ही काय करताय. निश्चित आम्हाला अस्वलाच्या अंगावर एक केस जास्त उगवला तर त्याला फरक नाही पडत. तसं आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत आणि महाराष्ट्र सैनिकाच्या अंगावर एक केस अजून वाढली तर त्याच्याने आम्हाला फरक पडणार नाही. परंतु ह्या लढ्यात कुठंही आम्ही कमजोर होणार नाही. या ड्रायव्हर लोकांना योग्य तो न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, माझा पक्षही शांत बसणार. तपोवन डेपोमध्ये चालक पदावर आहो. माझं नाव राजू काशीराम ढोटे. इथं पगार फक्त आम्हाला 12,800 मिळत आहे. आम्हाला कमीत कमी पगार 25,000 रुपये देण्यात यावा. त्या 12,000मध्ये आमचं काहीच भागत नाही. उलटे यायच्यावाले कसं एक दिवस कामावर नाही आलं तर पेलांटी लावते, झालं रस्त्यावर गाडी ठोकली तर त्याच्या आमच्या पगारातून पैसे कट करते. तर काय हे आमच्या मागण्या जेवढं पूर्ण होणार नाही तेवढं आम्ही गाडी एक पण सुद्धा निघू देणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार चालक सेनेच्या अंतर्गत जो काही संप पुकारलेला आहे, हा आमच्या सर्व चालक बांधवांचा, तपोवन तसेच नाशिक रोड ह्या चालकांचा संप आहे. तर हा आमच्या चालकांचा पहिला संप आहे. 9 संप झाले. हे 9 संप पूर्णपणे कंडक्टरांचे होते. तर त्यामध्ये प्रमुख मागण्या आमच्या अशा आहे की 3.5 वर्षापासून आम्ही काम करत आहोत इथं. तर आम्हाला एकदम तुटपुंजी पगारावरती काम करून घेत आहे. आज जे काही इथं मेन पदाधिकारी आहे, व्यवस्थापक आहे, तुम्ही यांच्या पाठीमागं यांनी 3 वर्षामध्ये किती पैसे कमवले, यांच्या पाठीमागं ईडीची चौकशी लावून यांची चौकशी करा. काय हे यांनी 3 वर्षामध्ये किती पैसे कमवले, हे सर्व आमच्या ड्रायव्हर बांधवांची पिळवणूक करून हे पैसा कमवलेला आहे. त्यानंतर आम्ही जो संप पुकारलेला आहे, जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही, ते लेखी स्वरूपात आम्हाला भेटत नाही. लेखी स्वरूपात देऊन पण त्या आम्हाला मान्य असेल तर आम्ही संप हा माघार घेणार आहे. अन्यथा हा संप आम्ही माघार घेणार नाही. त्यानंतर आम्ही हक्कासाठी लढलो. त्याच्यामध्ये आमच्या 15-20 ड्रायव्हरवरती मेस्मा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला. मानव अधिकाराखाली प्रत्येक माणसाला हक्कासाठी लढायचा अधिकार दिलेला आहे संविधानामध्ये.